नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। साखरगावचा शिवसेनेत भव्य प्रवेश। माजी सरपंच भरत चोरगे यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक निर्णय। पोलादपूर तालुक्यातील साखरगावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शिवसेना पक्षात भव्य आणि जाहीर प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्याला राज्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। गावातील माजी सरपंच भरत चोरगे यांच्या पुढाकारातून संपूर्ण ग्रामस्थांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत विकासाच्या दिशेने एकसंघ पाऊल टाकले। चोरगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिवसेनेच्या कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाने प्रेरित होऊन हा निर्णय घेतला असून गावाच्या प्रगतीसाठी हा टप्पा निर्णायक असेल। या सोहळ्याला सरपंच मुकडे, युवा नेते स्वप्नील चोरगे, प्रभाकर पवार, सुनील मालुसरे, संजय चोरगे, नारायण तांदळेकर, प्रकाश कदम तसेच गावातील महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंत्री गोगावले यांनी गावकऱ्यांचे स्वागत करत सांगितले की साखर गावाला शिवसेनेत सन्मानाने सामावून घेत विकासकामे गतीने पूर्ण केली जातील। या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, नगरपंचायत बांधकाम सभापती सिद्धेश शेठ, नगरसेवक नागेश पवार आदी मान्यवर, युवासेना महिला आघाडी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साखरगावच्या या प्रवेशामुळे देवळे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी राजकीय समीकरणात हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर, पोलादपूर। संजय चोरगे, सुनील मालुसरे, प्रकाश कदम, प्रभाकर पवार, नारायण तांडेकर, त्यानंतर स्वप्नील चोरगे, गणेश मालुसरे आणि इतर सर्वच मंडळी ज्या पक्षप्रवेश करणाऱ्या मंडळी फार समाधान होते या गोष्टीचं। आता ह्याच्यामध्ये जी नावं वाटली ते सर्व सोरे पावले दिसतात। कुठं अडचण होती काय माहिती नाही, म्हणजे असो आम्ही प्रामाणिक काम केलं आतापर्यंत, करतोय, करत पण राहणार आहे। आणि एखाद्याला शब्द दिला त्याला आम्ही कधी मागे हटत नाही आहे, कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या भूमीमधले मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आहोत। हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भरत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आणि त्याप्रमाणे आतापर्यंत काही ठिकाणी अजून उधारीत कामं चालू आहेत। 5-5, 7-7 कोटीची उधारी आम्हाला देणार, परंतु त्यांचा पण विश्वास आहे की भरत शेठ आमचे पैसे कुठेही वाया जाऊ देणार नाही। म्हणजे माझी एकच विनंती आहे तुम्हा मंडळींना, आता भरतने सांगितलं त्याप्रमाणे आणि चंद्रकांतने कल्पना दिलेली आहे आपल्याला, तर तुमची जी काय विकास कामं असतील, तर आता बौद्धवाडीने पण एक आम्हाला दिलेली आहे। 4-4 कामातली 4 कामं एकदम होणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींना सांभाळून तुमची कामं करायची आहेत। जे महत्त्वाचं काम असेल ते पहिलं द्या, की जेणेकरून त्याला आपण सुरुवात करूया। आता मला सप्लिमेंटला पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये जे काही निधी मिळाल त्यामध्ये जी काही छोटी मोठी कामं आहेत ती आम्ही पूर्ण करतो। पण आमची 2 संकल्पना आहेत, एक ढवळी नदीवरचा